नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती। उपरोक्त संदर्भे शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे। तसेच शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठीचा द्यावयाचा विकल्प दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। त्यानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या ज्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करायची बाब शासनाच्या विचाराधीन नव्हती। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे शासकीय अधिकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठीचा विकल्प स्वीकारतील त्यांना सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्यांना 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ अनुदेय राहील। तथापि कर्मचाऱ्यांची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतनाचे अनुदेय करण्यात येतील। या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन 7,500 इतके राहील। 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास त्या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय राहणार नाही। कुटुंब निवृत्तीवेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ अनुदेय राहील। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारलेले अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांनी त्यांच्या PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करायची। आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी अशा जमा झालेल्या रक्कम यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्या। दिनांक 1 मार्च 2024 ते या शासन परिपत्रक दिनांकापर्यंत कालावधीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना विकल्प स्वीकारले अशा अधिकारी कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी। आहार व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रक्कम यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात। तसे उपरोक्त मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी 40% संचित निधीवर ॲन्युअली सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणाऱ्या वार्षिकचा तपशील संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांना सादर करावा। आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुदेय निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ रकमेमधून वार्षिकांची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्तीवेतन निश्चित करावं। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्या प्रकारची यापूर्वी वाढलेली रक्कम 10% याचा भरणा आवश्यक राहील। अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन त्याप्रमाणे अनुदेय ठरेल। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय राहणार नाही, फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुदेय राहतील। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारलेले कर्मचारी अधिकारी यांना शासन निर्णय वित्त विभाग 31 मार्च 2023 नुसार सेवानिवृत्ती योगदान लागू राहील। शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीस्तर विद्यापीठे त्यांची संलग्न असलेले अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटीची पूर्तता करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील। महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 या कलम 28 परंतु अन्वये प्राप्त केलेले अधिकार व त्यासंबंधीची इतर सर्व अधिकाऱ्याचा वापर करून शासन असा आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू राहतील। आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्तीवेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।